गणेशोत्सव मंडळांवरचं विघ्न आता टळलंय। गणेश भक्तांच्या मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मान्य करण्यात आल्या। मंडपासाठी खड्डा खणल्यास दंडाच्या रकमेमध्ये वाढ नाहीये आणि मंडप उभारताना खड्डा खणल्यास 3 पट दंड म्हणजेच 15,000 महानगरपालिका दंड लावणार होती। या दंडामध्ये कोणतीही वाढ न करता ते 2,000 रुपयेच ठेवावी असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांना दिलेत। याविषयी अधिक माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, खरं तर गणेशोत्सव मंडळांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे। काय निर्देश नेमके एकनाथ शिंदे यांनी दिलेत? गणेशोत्सवाच्या आधीच म्हणजे गणपतीच्या आगमनाच्या आधीच आता गणेशोत्सव मंडळांवरील हे विघ्न टळलेलं आपण म्हणू शकतो। कारण की ज्या पद्धतीचा दंड खरं तर 15,000 रुपयांचा दंड महापालिका लावणार होती, मात्र 2017 पासून 2,000 रुपये हा दंड आकारला जात होता। त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात हा दंड का वसूल केला जातोय या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगलाणी यांच्यासोबत एक बैठक घेतली होती आणि या बैठकीतून एक तोडगा निघालेला आहे। त्यामुळे आता दंडामध्ये कुठलीही वाढ करता येणार नाही। केवळ 2,000 रुपये हा दंडाची जी रक्कम आहे ती त्या ठिकाणी ठेवता येईल। त्याच्यामुळे हा निर्णय खरं तर मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना दिलासादायक आहे आणि निश्चितच त्यांचा यंदाचा गणेशोत्सव आनंदात जावा यासाठी गणेशोत्सव मंडळांवरचं विघ्न जे आहे ते टळलेलं आहे असंच म्हणावं लागेल। धन्यवाद वैदेही, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।